तर हाय नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडले होते की खेड दापोली रस्ता पूर्णपणे चालू आहे का, एसट्या पूर्णपणे चालू आहेत का, किंवा आपल्याला खेड दापोली रस्त्यावरनं प्रवास करता येईल का, मोठा लाँग कट मारून जाता येतं का, दापोलीला कुठला पर्यायी रस्ता आहे, या सगळ्या व्हिडिओची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. खेड दापोली रोडचं किती पट्टीने काम झालं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडेल तुम्हाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आपली माहिती खूपच इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुम्ही व्हिडिओ आपली शेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओला चला मी सुरुवात करतो आहे. आपण आता नुकतंच दापोलीतून निघालो आहे. आजचा प्रवास आपला असणार आहे दापोली टू खेड असा आजचा प्रवास असणार आहे. या प्रवासामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची अपडेट भेटेल की बाबा त्यांनी किती टक्के काम त्यांनी डांबरी रस्ता केलेला आहे, किती टक्के कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे, आणि पावसाळ्यात म्हणजे आता गणपतीमध्ये किंवा आता यावेळी जेव्हा या रस्त्याला पब्लिक जास्त वाढतं तर हा रस्ता किती टक्के चालू असणार आहे, काय याची सगळ्याची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. ओके, तर आता दापोलीतून निघाल्याच्या नंतर हा आपल्याला टाळसोऱ्यापर्यंत हा बऱ्यापैकी चांगला पॅच लागतो. म्हणजे यांनी गेल्या वर्षी 2023मध्ये हा रस्ता करून घेतलेला होता, त्यामुळे इथे हा बऱ्यापैकी आपल्याला चांगलाच पॅच लागतो. तिथे टाळसोरे वाकणापर्यंत तरी हा रस्ता चांगला आहे. तिथून पुढे त्यांनी मेडिकल कॉलेजपर्यंत हा रस्ता चांगला केला होता. तिथून पुढे मेडिकल कॉलेज सोडून आल्याच्यानंतर पुढे आपल्याला हा लक्ष्मी नर्सरीच्या अलीकडचा हा रस्ता आहे. तर तिथेसुद्धा त्यांनी हा रस्ता उकारला होता, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात रस्ता उकारला होता. तर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. काम केलं म्हणण्यापेक्षा हा रस्ता कॉन्क्रिटिंग होणार आहे का डांबरीच असाच ठेवणार आहेत की त्याची काय आयडिया नाही ते. परंतु त्यांनी इथे आत्ताच्या कंडिशनला बऱ्यापैकी रस्त्याची कटिंग काढून त्यांनी रस्ता डांबरी रस्त्या पद्धतीने करून ठेवलेला आहे, कारण हा रस्ता मध्ये तर खूपच उकरला होता. त्यानंतर महत्त्वाकांक्षी विषय म्हटल्यानंतर हा नवशी स्टॉपच्या इथून हा पुढे पूल येतो. कुंभे कातळा नवशी स्टॉपच्या मध्ये असा पूल आहे. तर तिथे हा टर्न आहे ना, तो खूप रिस्की टर्न आहे. म्हणजे मोठे अवजड वाहनं आली की त्यांना चढायला खूप त्रास होतो. तर हा टर्न त्यांनी शक्यतो काढला, किंवा हा टर्न जास्तीत जास्त सरळ करता येईल, किंवा फरशीची डिझाईन थोडी बदलली, पुलाची डिझाईन बदलली, किंवा पूलच नवीन बांधला तर कदाचित त्याचा फरक पडू शकतो. तर नाहीतर हा जर तसाच रस्ता ठेवला तर मग काय अर्थ नाही त्याला. बाकी बघूया आता, बाकी आपल्याला अपडेट येईल. पण इथे अजून तरी काय कसल्या प्रकारचं काम केलं नाही. इथे यानंतर हा कुंभे कातळायची इथे हा रस्तासुद्धा उकारला होता. पण यावेळी गेल्या व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे आपण मागची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देणारच आहे. तर तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये असं आहे की आपण चालू कामाची कंडिशन दाखवली होती, तिथून तुम्हाला ती व्हिडिओ बघायला भेटेल. ती आत्ता त्यांनी पुढे बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, किंवा याच्यानंतर म्हणजे आपण जेव्हा ती व्हिडिओ बनवली त्या रस्त्याचं काम नुकतंच चालू होतं. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. आता कुंभे कातळ वगैरे सोडून आपण पुढे आल्याच्यानंतर कुंभ्यात आता आपण प्रॉपर कुंभ्यात आहोत. कुंभ्यामध्ये पण आता इथे हा सुद्धा रस्त्यामध्ये तर खूप उकरलं होतं. आता तरी ठीक आहे, पण आहे ना इथे एक गोष्ट अशी आहे की झाडं खूप आहेत आजूबाजूला. तर ते झाडाचं मोठं पाणी पडून तिथे बऱ्याच ठिकाणी ते रस्ता उकरलेला बघायला भेटतो आपल्याला. मध्येच पॅच आहे. तुम्हाला तर कॅमेऱ्यात किती कॅप्चर झाला मला माहिती नाही, पण आहे. मग इथून त्यानंतर हे आल्याच्यानंतर कुंभे शाळा सगळ्याच्यानंतर पुढे वाकोलीच्या अगदीच जवळ आल्याच्यानंतर इकडे त्यांनी म्हणजे स्टार्टिंगला काय काम केलं नव्हतं. आता पाऊस पडायच्या टाईमला हे त्यांनी काम केलं. फरशी डाकाचं पण काम चालू होतं. म्हणजे आपण शिरशिंगे फाट्याच्या थोडा अलीकडं आहोत. तर इथे त्यांनी फरशी टाकायचं काम चाललं, म्हणजे जे पाण्याची ड्रेनेज लाईनचं काम आहे ते करतात ते. आणि हे थोडं माझा हात येतो आहे कारण काय थोडा पाऊस आला होता मध्ये, त्यामुळे थोडं समजून घ्या. पावसाचं वातावरण आहे त्यामुळे. आणि ही व्हिडिओ मी जुलैच्या 4 तारखेलाही बनवतो असल्यामुळे ती तुम्हाला पावसाची तुम्हाला कंडिशन माहिती आहे. आणि मला नशिबाने मध्ये गॅप भेटला आणि पाऊस नसल्यामुळे मला ही व्हिडिओ बनवणे शक्य झालं आहे. इथे तुम्ही रेड कलरचा जो कापड दिसतो ह्या ठिकाणी सगळे JCB वगैरे झाकून ठेवले, आणि त्या खेड दापोली रोडला जी काम करतो त्या लोकांना राहण्यासाठीची सोय त्या कंपनीने ह्या ठिकाणी केली होती. तर इथे सध्या तरी कोण लोक फार कमी दिसत आहेत आणि JCB वगैरे झाकून ठेवले. त्याचा असा अंदाज लावू शकतो की सध्या तरी या रस्त्याची कामं तरी त्यांनी थांबवलेली आहेत. कारण पाऊस खूप आहे कोकणामध्ये, तुम्हाला माहिती आहे. पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळे तेवढं काम होत नाही, किंवा त्या क्वालिटीचं काम होणार नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे हा शिरशिंगे फाटा मी त्या एक शिरशिंगे फाट्याचा ते गेल्या 2 व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे. तर ती तुम्ही जाऊन नक्की बघा. शिरशिंगे फाट्याच्यातून त्यांनी तो शिरशिंगे फाटा मस्त प्रोसेसर रुंद केला आहे, पण इथून कॉन्क्रीटचा पॅच असल्यामुळे तो थोडा थांबवलेला आहे.
हा जो पॅच आहे हा पॅच त्यांनी एंडला म्हणजे मे महिन्याचे पाऊस पडायच्या आधी थोडं हा रस्ता खोदायचं काम चालू होतं. या ठिकाणी आता त्यांनी डांबरी रस्ता पूर्ण प्रॉपर नाही बनवला, पण एक ह्याची स्तर टाकलं काँक्रिटीकरणाच्या आधी ती लेअर टाकली नाही त्यांनी. आणि तिथूनच पुढे हा पेट्रोल पंपाची इकडे ही कंडिशन अशी आहे की खड्डे पडलेत, कारण ते फिनिशिंग नसल्यामुळे ते जरा खड्डे दिसत आहेत आपल्याला. आता ह्याच्या पुढचा जो मेन पॅच आहे जो ज्यामुळे बराचसा ट्रॅफिक त्यांनी दस्तुरी साईडनी किंवा आपल्या मंडणगड मार्गे पालगडवरनं पाठवला होता. तर त्याचं कारण ते तुम्हाला बघायला भेटेल, कारण इथंच तो मेन पॅच होता. तो जो काँक्रिटीकरण असल्यामुळे तिथून बराचसा खेड दापोलीचा नेटवर्क तुटला होता. तर तो इथून सुरू होतो खरं म्हणजे. आता त्यानंतर हा पुढचा पॅच पण ते करतील काँक्रिटीकरणामध्ये, पण मेन पॅच स्पॉट आहे तो हा इथून होता. फरशी सोडली की ते तुम्ही बघू शकता मशिनरी उभ्या ज्या मुंबईगाव हायवे रोडच्या कामासाठी वापरल्या गेलेल्या त्या. आणि इथून आहे ना हा आता माझ्या उजव्या बाजूला जो पॅच आहे जो तिकडून खेड दापोलीवरनं येणार आहे तो आत्ताच त्यांनी काँक्रिटीकरण केलेलं आहे. पण मागचा जो पुढचं जर बघाल तर हा आहे ह्याचं काय म्हणतात त्याला उन्नावरे फाटा, म्हणजे उन्नावऱ्यातून इकडून पुढच्या एक 25-30 गावांचं नेटवर्क कनेक्ट इथून ह्याच ठिकाणून जातो. तरी ते बघू शकता तुम्ही की मध्ये असे पॅच आहेत जे झालेत आणि थोडेसे नेमके. तर हा वाकोलीचा मेन म्हणजे वाकोलीचं सेंटर आहे हे जे आता इथून बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलप होणार आहे. त्यानंतर इथून बाजू सगळे या ठिकाणी गटाराचं सुद्धा काम चाललेलं आहे. ते होणे आधी गरजेचं होतं, जेणेकरून रस्ता थोडा अरुंद होऊ शकतो. गटारापर्यंत त्यांनी पूर्णपणे फिनिशिंग करून घेतलं तर रस्ता चांगला व्यवस्थित होईल. आणि कसं हे तालुक्यासारखं ठिकाण होऊ शकतं, म्हणजे डेव्हलप होणारं सेंटर हे आहे वाकोली. त्यामुळे इथे त्यांनी थोडा रस्ता अरुंदच करायला होता, पण भविष्याची प्लॅनिंगनी हा रस्ता जर वाकोलीचा आत्ता जर त्यांनी केला असता तर आता पॉसिबल होता. नंतर उद्या जाऊन स्थानिक लोकांनी ह्याचा विरोध केला तर मग ह्या वाकोलीला बायपास करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे हा रस्ता जर आत्ताच वेळीच थोडा अरुंद झाला असता तर कदाचित बरं झालं असतं. कारण इथे काय असतं छोटा बाजार असल्यामुळे रस्त्यावरती गाड्यासुद्धा उभ्या असतात आणि मेन रोड टच असल्यामुळे काय होतं की बऱ्याचदा वेळी ट्रॅफिक इथं अडकतं. आता गेल्या वेळीसुद्धा जेव्हा रस्त्याचं काम चालू होतं तर त्यांना असं वाटत होतं म्हणजे रस्ते करणाऱ्यांना की वन वेनी चालू होईल, जसं मुंबईगाव रोडचं किंवा मोठ्या हायवे रोडचं जसं काम चालू असतं की वन साईड चालू ठेवतात ते आणि एक साईडला ते काम चालूच असतं. पण दुकानं वगैरे जवळ असल्यामुळे तेवढं ते करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी वन वे तेवढं त्यांना जमलं नाही, म्हणजे ते करायला वाहतूक कंट्रोल किंवा त्या अशा गोष्टी करायला त्यांना जमले नाहीत. आता हा मध्ये मला 1-2 ठिकाणी जरा मध्ये पाऊस भेटतो आहे तर जमलं नाही. आपलं सांगायचा मुद्दा असा की जमलं नाही, त्यामुळे हा बायपास करण्याचा पर्याय आहे. पण ह्याच्या पुढे जर समजा आता पुढची जर काँक्रिटीकरणाचं काम सुरू होत असेल तर त्यांनी थोडं असं न करता काय म्हणतात त्याला म्हणजे बाहेरनं बायपास न देता तिथूनच थोडा साईड रस्ता काढणे गरजेचं आहे. तर आपण आता कुवे घाटामध्ये काही रस्त्याचं काय फार अपडेट नाही, फक्त त्यांनी डांबरीकरण केलेलं आहे. बाकी हटचानाचं काय किंवा बायपासचं काय करतात ते अजून काही अपडेट नाही आहे थोडक्यात. त्यानंतर विषय असा की गेल्या पहिल्या पावसामध्ये जो पहिला पूल वाहून गेलं, पहिली वर्षी जी अडकलं होतं ते तुम्हाला बघायला भेटेल. आपण इथं आता पुरुषमध्ये एंटर केलं, सुद्धा फाटा सोडून पुरुषमध्ये एंटर केलेला आहे. तर इथेच आहे तो पहिला म्हणजे पूल आहे, मागासपासून मला भेटत होता. त्याला आपण आता ओव्हरटेक करून पुढे झालो आणि इथेच म्हणजे माननीय मंत्री इथे येऊन लक्ष टाकलं होतं, कारण हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला होता. बघा हा इथे तो पूल आहे, पुढे JCB तुम्हाला बघायला भेटेल. तर त्या ठिकाणी बराचसा रस्ता हा बंद झाला होता आणि त्यामुळे म्हणजे अति पाऊस लवकर आल्यामुळे कदाचित त्यांचं गणित बिघडलं होतं. पण आता सध्याच्या कंडिशनला त्यांनी तात्पुरतं चालू करून दिलेलं आहे, चालू केलेलं आहे आता. आणि इथून पुढे म्हणजे आता इथं पूर्वच लागले म्हणजे आता म्हणजे कुवे घाट चढल्याच्या नंतर खेड हात चालू होते आणि इकडे त्यांना अजून काय तसं काय अपडेट नाही. किंवा जरी ना बऱ्यापैकी दापोलीच्या पट्ट्यामध्ये म्हणजे नारगोली आहे किंवा म्हणजे त्या ठिकाणी आहे ना त्यांनी बऱ्यापैकी डांबरीकरणाचं तरी काम केले. आणि खेळला तर केलं त्याने, पण तेवढं मोठे पॅच नाही की जे पाहिजेत करायला. तेवढं छोटेसे त्यांनी पॅच तयार केलेले आहेत. तिथे हा सुद्धा बघू शकतो, हा दुसरा पूल आहे जो ह्या पुलामुळे सगळं पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडे त्यांनी ट्रान्सफर केलं होतं. हा पुलाच्या इथे आहे भुलेश्वर स्टॉपच्या इथे पुरुषमधलाच आहे, भुलेश्वर स्टॉपच्या अलीकडे
महाबळेश्वर स्टॉप आहे ते त्याच्या तिथून अलीकडे म्हणजे बराचसा ट्रॅफिक त्यांनी तेवढ्याशा पॅचमुळे तो तिकडून पाठवला होता दस्तुरी मार्गे. बाकी आता बऱ्यापैकी त्यांनी पाऊस समुदायामध्ये गॅप भेटल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी तो रूट चालू केला आहे. आता इथं हा बघा, हा भुवनेश्वर स्टॉप आहे. त्या स्टॉपमुळे म्हणजे इथून सुद्धा बरेचसे लोक घुसत होती, पण बाईक किंवा छोट्या गाड्या असेल तर ठीक होतं. पण ह्या भुवनेश्वर स्टॉपवर आम्ही तो बरोबर त्या पुलाच्या पुढे जाऊन बाहेर पडायचा रस्ता, असं मी तरी 1-2 वेळा प्रवास केला होता त्यामुळे. कारण एवढा मोठा वळसा घालण्यापेक्षा तेवढा तर तिथून जाऊ शकत होतो आपण, असा विषय आहे. तर आता आपण खेडमध्ये हा आहे म्हणजे इथून भुवनेश्वर स्टॉप सोडून पुढे आल्याच्यानंतर खडीकेश्वरचा थोडा अलीकडे हा स्पॅच त्यांनी करणे गरजेचं होतं. हा खूपच उकारला, पहिला पण उकारला होता. मला वाटलं की ते जसं ही डांबरीकरण करतात त्या टाईममध्ये करतील, पण आणि काही इकडे अजून तरी काय केलेलं नाही आणि आता काय पाऊसामुळे काही करणे शक्य नाही आहे. पुढे सुद्धा एक फरशीचा हाच विषय आहे. तर इथं बघू शकतो, कारण हा स्पॅच जर त्यांनी केला असता खेडमधला तर कदाचित थोडं फरक पडला असता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे आल्यानंतर पण बऱ्यापैकी रस्ता त्यांनी आता केलेला आहे. म्हणजे आता गेल्या म्हणण्यापेक्षा हा हे तुम्ही गेल्या वेळेपर्यंत सुद्धा बोललो होतं की ह्या ठिकाणी ह्या पुलाची उंची थोडी वाढवणे गरजेची होती आणि त्याच्यामध्ये फार लक्ष दिलं नाही किंवा ते काही झालं नाही. जी आहे ती जमीन लेवलच ठेवली, कारण माझ्या त्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडला, मोठा पाऊस पडला, त्यावेळी ह्या रस्त्यावरती पाणी होतं. मग जर नवीन रस्ता कॉन्क्रिटीकरण येणार असेल आणि रस्त्यावरती पाणीच राहणार असेल तर मग ते कॉन्क्रीट करण्याचा अर्थच नाही ना. कारण रस्ता जर दापोली बंद राहणार असेल तर मग तुम्ही कशाला रस्ता बांधताय ना, असा विषय आहे. तर तुम्हाला याच्यावरती काय असू शकतं, प्रत्येकाचं मत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. पण इथे त्यांनी लक्ष देणे गरजेचं होतं. कारण बघा, इथून हा जो पॅच आहे ना, तर तुम्ही पहिल्या पावसात बघाल तर पूर्णपणे रस्त्यावर पाणी असतं, म्हणजे रस्ताच दिसत नसतो. त्या पेट्रोल पंपाच्या थोडा म्हणजे हा पेट्रोल म्हणजे थोडा अलीकडे, तसं तर रस्त्यावर पाणीच असतं. म्हणजे त्या बाजूला नारंगीच नदी, मला नदीचं नाव माहिती नाही, पण त्या नदीचं पाणी पूर्णपणे रस्त्यावर येतं. थोडी जर रस्त्याची हाईट वाढवली आणि म्हणजे जसं की मेडिकल कॉलेज इथं जसं त्यांनी रस्त्याची हाईट वाढवली, शेतामध्ये रस्त्याची हाईट थोडी उंच आहे, तर तसं काहीतरी केलं ना तर कदाचित रस्त्यावरती पाणी येणार नाही, जेणेकरून पाणी ट्रान्सफर व्हायला मोठ्या फरशा टाकून तर कदाचित झालं असतं, करू शकलं असतं. पण ते काही करतील असं मला वाटत नाही, करावं अशी माझी अपेक्षा आहे. बाकी बघूया आता दस्तुरी फाटा आहे ज्या ठिकाणी ते आता काही दिवसापूर्वी होमगार्ड किंवा पोलीस वगैरे असे उभे असायचे आणि बऱ्याचशा पब्लिकला दस्तुरीतूनच पाठवले जातात. आपल्याला दस्तुरी फाटा लागेल. माझ्यासोबत पण असं सीन झालं, मी पेट्रोल पंप जातो म्हणतो पण सांगून पुढे आलेलो वाढपतले ते आता ते बॅरिकेड त्यांनी हटवले आहे, कारण त्यांनी पूर्ण क्षमतेने रस्ता चालू केलेला आहे. आता राहिला दुसरा प्रश्न की एसट्या चालू आहेत का, तर हो, एसट्या सगळ्या चालू आहेत. काही मोजक्या सेवा आहेत त्या ज्या बाहेरगावच्या जाणार आहेत, काही एसट्या फक्त त्यांनी तिकडून पाठवल्या. पण बाकी आता खेड दापोली जी बस सेवा आहे तर त्यांनी खेड दापोली त्यांनी रूटिंग रेग्युलर चालू केलेली आहे. खेड दापोली बाहेरची गाड्या येतात किंवा इकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या बऱ्याचशा गाड्या त्यांनी साकोळीतून पाठवल्या होत्या, म्हणजे की त्या साईडला जे डोरी गुन्नर त्या साईडच्या गाड्या जाणार होत्या त्या साकोळी मार्गे पाठवत होते. पण आता खेडचा जो जुना रूट आहे त्यांच्या त्या मार्गे त्या गाड्या चालू आहेत. फक्त गाड्यांची संख्या कमी केली त्यांनी, थोड्या प्रमाणात गाड्या कमी आहेत. बराचसा ह्याचा त्रास लोकांना होतो आहे, दिलाच नाही त्याला किंवा थोडं म्हणू शकतो पण त्यांचं गणित थोडं बिघडलं असंच म्हणता येईल आपल्याला. तर इथून बघा, हा जो पॅच आहे हा तर पॅच त्यांनी आधी करणे गरजेचं होतं. कारण काय माहिती आहे, इथे दस्तुरीची हायस्कूलसुद्धा आहे किंवा असा हा पॅच आहे जिथे त्यांनी कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण साधं करणे गरजेचं होतं. कारण गेल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी म्हणजे भरपूर असेच खड्डे होते आणि ते जे आहेत तसेच आहेत, त्यामध्ये काय फार विशेष काय बदल नाही. आत्ताच म्हणजे पावसाला सुरू झालं, फक्त 1 महिना म्हणजे जवळजवळ आता जूनची 4 तारीख म्हटल्यानंतर आत्ताच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे आत्ता ही कंडिशन आत्ता रस्त्याची आहे, गणपतीपर्यंत काय होईल याची गॅरंटी नाही आहे. असं तर थोडं लक्ष पण नाही, थोडं दुर्लक्ष. आता काय करणार याच्यामध्ये चिरा आणून टाकणार किंवा असं काहीतरी हे टाकणार, कडी टाकणार, मग ते काय उपयोग नाही. शेवटी थोडं जर रस्ता चांगला व्यवस्थित झाला असताना तर कदाचित फरक पडला असता. ओके.
आता आपण ऑलमोस्ट खेडमध्ये पोचलेलो आहे. खेडमध्ये इथं आता काय आहे म्हणजे हा दापोली डायरेक्ट बायपास आहे म्हणा नका की असंच आपल्या बाजारपेठेतून येणार आहे त्याची काय आयडिया नाही. पण आता हा जो इथून हा जो पॅच आहे तर त्या ठिकाणी बऱ्याचदा पाणी भरलेलं असतं किंवा इथूनच बरेचसे लोक पळतात किंवा ह्या ठिकाणी पाणी भरतं हे सर आहेच. तर मग रस्ता थोडा घेतला तर कदाचित बरं होईल. बाकी आता त्यांच्यावरती काय करतात कसं काय बजेट बसतं आहे किंवा काय. आता सामान्य नागरिक म्हणून आपल्या तरी हीच अपेक्षा आहे की बाबा त्यांनी जो काही रस्ता होतो तर तो व्यवस्थित झाला पाहिजे किंवा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बाकी आता त्यांची मनाची इच्छा. बाकी मी मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आपले प्रश्न कवर केलेले आहेत. एसट्या चालू आहेत. दुसरा विषय म्हणजे आता त्यांनी जर इथून जो पब्लिक ट्रॅफिक डायव्हर्जन केलं होतं तर तो रेग्युलर केलेला आहे त्यांनी आता आणि बऱ्यापैकी रस्ता चालू आहे. आणि रस्त्याची कंडिशन बघाल तर खूप भयानक परिस्थिती आहे रस्त्याची. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला जर खेड दापोली रस्ता स्किप करता तर स्किप करा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आणखी व्हिडिओ नक्की घेऊ.